आपल्याला dx फाइंड करायचं आहे. मग dx साठी आपण काय करतो, जर तुम्हाला हे जमलं तर तुमचे 3 मार्क्स फिक्स आहे. नमस्कार मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण क्रेमर्स मेथडबद्दल पाहिलं आणि त्याच्यावरचे काही ॲक्टिव्हिटीज, काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले. या सेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 मधील आपण क्रेमर्स मेथड्सचे काही एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले असतील तर ते दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे बाय युझिंग क्रेमर्स मेथड. तर चला तर आपण आज एक्झाम्पल्स पाहूया. बघा, एक्सरसाइज 1.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल जे आहे काय आहे तर 3x मायनस 4y इज इक्वल्स टू 10 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. अँड द सेकंड इक्वेशन इज 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 5. बरोबर. आता पहा, या मेथडमध्ये आपल्याला फर्स्ट काय चेक करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे जे काही दिलेले इक्वेशन्स आहेत ते ax प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्ममध्ये आहेत का नाही ते चेक करायचं आहे. मग आता तुम्ही इथे पाहू शकता, हे जे काही दोन इक्वेशन्स आहेत हे ax प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्ममध्ये आहेत. मग याला आपण असं लिहून घेऊ शकतो 3x मायनस 4y इज इक्वल्स टू 10. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि ते 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 5 याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. ठीक आहे. या दोन इक्वेशन्सवरून आपल्याला काय मिळतो d. मग आता d काय असणार आहे बघा, d इज इक्वल्स टू, मी याला कसं लिहू शकतो तर पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट आणि दुसऱ्या कॉलममध्ये वायचे कोइफिशियंट, अशा पद्धतीने मी d लिहिला. आता मला d ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग d ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मी काय करतो, या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करतो. सो 3 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 4. करेक्ट आहे. मग 3 3 चा किती येतो रे 9 मायनस हा किती येणार आहे मायनस 16. सो तुम्हाला मिळेल 9 प्लस 16 विच इज इक्वल्स टू 25. म्हणजेच d ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इथे किती मिळाली 25 मिळाली. करेक्ट आहे. आता पुढे जाऊया. आता आपल्याला फाइंड करायचा आहे dx. मग dx आपण कसा फाइंड करतो तर dx फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक्सचे जे कोइफिशियंट आहेत फर्स्ट कॉलममध्ये त्यांना रिप्लेस करावं लागतं कॉन्स्टंटने. आता तुम्ही पाहू शकता या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट कोण आहेत, इथे 10. फर्स्ट इक्वेशनसाठी कॉन्स्टंट कोणता आहे तर 10 आणि सेकंड इक्वेशनसाठी कॉन्स्टंट कोण आहे तर 5. मग आपल्याला या 3 4च्या जागी 10 5 रिप्लेस करायचा आहे. मग अगोदर आपण लिहूया इथे 10 5 आणि आपला जो वायचा कोइफिशियंट होता ते काय ॲज इट इज सेकंड कॉलममध्ये -4 आणि 3. बरोबर आहेत का? येस. ओके. आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कसं करणार तर 10 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 5. बघा 10 3 जा 30 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 5 किती येतं -20. सो इथे तुम्हाला मिळणार आहे 30 प्लस 20. का? कारण या निगेटिव्हने या निगेटिव्हला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला इथे dy ची व्हॅल्यू काय मिळते इक्वल्स टू 50. सो dy किती मिळाला, सॉरी नॉट dy, dx किती मिळाला तर आपल्याला इथे dx मिळाला 50. dx किती मिळालेला आहे 50. आता आपल्याला फाइंड करायचं आहे dy. बघा dy साठी आपल्याला काय करावं लागतं, मी सांगितल्याप्रमाणे सेकंड कॉलम जो की वायचं कोइफिशियंट आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं त्याला आपल्याला रिप्लेस करावं लागतं. कशाने तर कॉन्स्टंट नंबरने. म्हणजे आपल्याला डी मधला पहिला कॉलम ॲज इट इज लिहावं लागेल, दॅट इज 3 4 आणि सेकंड जो आहे तो कशाने रिप्लेस करायचा 10 5 दॅट आर द कॉन्स्टंट्स. मग याचं मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 4 किती मिळणार 15 मायनस 40. सांगा बरं 15 मायनस 40 किती येतं -25. करेक्ट ना? करायचं आहे आता तुम्ही, बरोबर ना? सो dy किती मिळाला आपल्याला -25 मिळालेला आहे. आता पुढे आपल्याला x आणि y फाइंड करायचं आहे. आपल्याकडे आहे x इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय d हा फॉर्म्युला. मग आपल्याला dx ची व्हॅल्यू काय मिळाली होती तर dx आपल्याला मिळाला होता 50 आणि डिवायडेड बाय d किती मिळाला आहे 25. म्हणजे आपल्याला 25 1 जा 25 25 2 जा 50. सो x ची व्हॅल्यू काय मिळेल, त्यामुळे x इज इक्वल्स टू मिळतो 2. x किती मिळणार आहे 2. y इज इक्वल्स टू काय आहे dy डिवायडेड बाय d. म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहे
-25 डिवायडेड बाय 25 विच इज इक्वल्स टू -1, कारण हे कॅन्सल होणार आहे. सो y किती मिळाला? -1. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता देअरफॉर xy इज इक्वल्स टू 2 - 1 इज a solution of given equations. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता पहा, तुम्ही परत एकदा याच्याकडे लक्ष द्या. काय काय करतोय आपण परत एकदा समजून घ्या. दिलेले इक्वेशन्स ax + by = c या फॉर्ममध्ये आहेत का ते चेक करायचं. जर असतील तर त्यांना असं नंबरिंग द्यायचं. त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला डी लिहायचं आहे. त्यानंतर डीची व्हॅल्यू फाइंड करायची. डी व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला dx फाइंड करायचं आहे. मग dxसाठी आपण काय करतो, फर्स्ट कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट रिप्लेस करतो. कशाने? तर कॉन्स्टंट नंबरने. त्यानंतर आपल्याला ते dxची व्हॅल्यू फाइंड करायची. देन dy सेकंड कॉलममध्ये वायचे कोइफिशियंट रिप्लेस करायचे कॉन्स्टंट नंबरने. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ dy. देन in the last we have formula that x is equals to dx upon d. So use that formula, you will get the value of variable x. Similarly for variable y. So xy is equals to जो भी मिलेगा, मतलब इथे काही जे काही मिळेल 2 - 1 इज अ सोल्युशन ऑफ अ गिवन इक्वेशन. ओके, येस. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल पहा काय आहे. तर सेकंड एक्झाम्पल 4x + 3y. आता इथे तुम्ही जर पाहू शकता 4x + 3y -4 = 0. हे जे काही इक्वेशन दिसतंय ते ax + by = c या फॉर्ममध्ये नाही आहे. आणि पुढचं जे काही एक्झाम्पल आहे ते बघूया. ते आहे 6x = 8 - 5y. ओके, 6x = 8 - 5y. हे सुद्धा इक्वेशन x + by या फॉर्ममध्ये नाही आहे. मग याला कन्वर्ट केलं पाहिजे. मग या इक्वेशनला कसं लिहिता येईल, तर 4x + 3y = 4. कारण -4 लेफ्ट बाजूने राईट साईडला गेला की काय होतो, +4. याला आपण इक्वेशन काय म्हणूया, 1. इकडे 6x हा -5 आपण या बाजूला घेऊन आलो, तर इथे होणार आहे +5 = हा 8 ॲज इट इज. म्हणजे इथे तुम्हाला मिळेल सेकंड इक्वेशन. करेक्ट आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाले जे की ax + by = c या फॉर्ममध्ये आहेत. मग आता आपण काय करणार आहोत, याच्यावरून डीची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. मग डी काय मिळेल इथे आपल्याला, 4 6 3 5. याची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. 4 × 5 -3 × 6. करेक्ट आहे. मग 4 × 5 = 20 -3 × 6 = 18. म्हणजे किती मिळालं, 2. सो डीची व्हॅल्यू काय आली आपल्याला इथे, 2. डी = काय मिळालं, 2 मिळालेलं आहे. आता आपल्याला फाइंड करायचं dx. ओके, मग आता dx फाइंड करत असताना तुम्हाला सांगितलंय मी काय करायचं आहे, तर ओरिजिनल जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट कॉलममधील जे काही एलिमेंट्स आहेत ते आपल्याला रिप्लेस करायचे कॉन्स्टंट नंबरने. मग कॉन्स्टंट नंबर आपले होते 4 8 जे की आपण रिप्लेस केले. आणि सेकंड कॉलम आपला ॲज इट इज 3 5. आता याची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 4 × 5 -3 × 8. बरोबर आहे. मग 4 × 5 = 20 -8 × 3 = 24. म्हणजेच पुन्हा इथे मिळालं तुम्हाला -4. सो dx = काय मिळालं इथे पुन्हा -4 मिळालेलं आहे. आता आपण फाइंड करूया dy. सो dy = काय मिळणार आहे आपल्याला, बघा dy = काय मिळेल, ओरिजिनल डिटर्मिनंटमध्ये आपल्याला yचे कोइफिशियंट रिप्लेस करायचे कशाने, कॉन्स्टंटने. सो अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. इथे 4 × 8 -4 × 6. सो 4 8 = 32 -4 6 = 24. सो 32 - 24 = 8. सो dy = तुम्हाला काय मिळून जाईल इथे, 8 मिळून जाईल. ओके, मिळाले तुम्हाला dxची व्हॅल्यू, dyची व्हॅल्यू. आता तुम्हाला फाइंड करायचं आहे x. सो नाव x = dx / d. dxची व्हॅल्यू किती आली रे मुलांनो, पाहू शकता तुम्ही dxची व्हॅल्यू किती आली होती, तर -4. सो -4 / 2. 2 1 = 2, 2 2 = 4. आन्सर येणार आहे -2. सो देअरफॉर x = काय मिळाला, -2. अँड y = काय मिळेल, dy / d विच इज इक्वल्स टू, बघा 8 / 2. काय dy काय मिळालं होतं आपल्याला, 8 मिळालं होतं. सो 8 / 2, 2 1 = 2, 2 4 = 8. म्हणजे y मिळाला 4. सो देअरफॉर y = काय मिळेल,
4. अतिशय इझी, खूप सोप्या पद्धतीने आपण केलं आहे. सो एक्स वाय इज इक्वल्स टू, एक्सची व्हॅल्यू काय होती रे -2 आणि वायची व्हॅल्यू 4 इज ए सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. जर तुम्हाला हे जमलं तर तुमचे 3 मार्क्स फिक्स आहेत. ओके, कारण तुम्हाला 3 मार्क्सला हे विचारलं जाणार आहे. आता मुलांनो, मला तिसऱ्या नंबरचं जे काय एक्झाम्पल आहे ते तुम्ही होमवर्कमध्ये घ्यायचं आहे. मला तुम्ही ते सॉल्व करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला त्याचा आन्सर सांगायचं आहे. मी ते नेक्स्ट लेक्चरला ते पाहील, चेक करेल. ओके, आणि मग त्याच्यावरती जर तुम्हाला सुटलं नाही तर आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके, 4 नंबरचं एक्झाम्पल मी घेतो. थोडंसं निगेटिव्ह टर्म्स त्याच्यामध्ये जास्त आहेत म्हणून ते एक्झाम्पल घेऊया आपण. बघा 4 नंबरचं, 3 नंबरचं तुम्ही होमवर्कला घ्या. ओके, 3 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला घेऊ शकता. ओके, 4थं एक्झाम्पल घेऊया आपण आता. 4th वन काय होईल पहा. 6x मायनस 4y इज इक्वल्स टू -12 आणि देन 8x मायनस 3y इज इक्वल्स टू -2. बघा, दोन्ही ax प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्ममध्ये आहेत तर हो आहेत. मग आता पहा, इथे याला आपल्याला असं लिहावं लागेल 6x मायनस 4y इज इक्वल्स टू -12. दिस इज इक्वेशन 1 अँड 8x मायनस 3y दिस इक्वल्स टू -2. दिस इज इक्वेशन 2. डी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. डी आपण कसं लिहू शकतो 6 8 आणि इकडे -4 -3. ज्या वेळेस निगेटिव्ह टर्म्स याच्यामध्ये येतील त्यावेळेस काळजी घ्यायची. काय तो तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून बघा, मी अशा पद्धतीने लिहिले आत्तापर्यंतच. 6 मल्टिप्लाइड बाय -3 बरोबर. ज्यावेळेस मायनसचं असेल त्यावेळेस तुम्हाला ब्रॅकेट द्यायचंच आहे. ब्रॅकेट कंप्लीट. पहिलं झालं मल्टिप्लिकेशनचं. मायनस सेकंडमध्ये काय येणार आहे तर 8 मल्टिप्लाइड बाय किंवा -4 मल्टिप्लाइड बाय 8 बरोबर ना. इथे तुम्ही दिलं तरी चालेल असं. आता मला सांगा, एक पॉझिटिव्ह नंबर एक निगेटिव्ह नंबर, याचं मल्टिप्लिकेशन काय येतं निगेटिव्ह, म्हणजे येणारं उत्तर निगेटिव्ह असणार आहे. पण 6 3 जा 18 म्हणजे तुम्हाला इथे मिळेल -18 बरोबर. मायनस इकडे तुम्हाला काय मिळणार आहे -32. मग आता इथे -18 कारण याच्या बाहेर प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनसच होणार आहे. हा मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस, हा 32. मग मला सांगा -18 प्लस 32 किती आन्सर येतं रे सांगा पटकन. कसं करणार -18 प्लस 32. मोठ्या नंबरमधून छोटी नंबर वजा करायचं, सबट्रॅक्ट करायचं. मग इथे किती येणार आहे 12 मधून गेले 4 इकडे 2 14. म्हणजे 14 जर आपल्याला येतं आन्सर येत असेल पण त्याचं साईन काय असणार आहे प्लस, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे +14. सो डी इज इक्वल्स टू काय मिळेल +14. डी इज इक्वल्स टू काय मिळणार आहे +14. ओके, आता आपल्याला डी मिळाला. आता आपल्याला फाइंड करायचं आहे dx. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे dx. मग dx कशा पद्धतीने फाइंड करायचा तुम्हाला माहिती आहे. आपल्याला ओरिजिनल डिटर्मिनंटमध्ये कॉन्स्टंट नंबरने काय करायचं आहे रिप्लेस करायचं. मग आपले कॉन्स्टंट नंबर तुम्ही पाहू शकता इथे या इक्वेशनमध्ये -12 आणि -2 हे दोन कॉन्स्टंट नंबर्स आहेत. मग आपल्याला 6 आणि 8च्या जागी हा -12 आणि -2 ने लिहायचं आहे. मग आता इथे आपल्याला सेकंड कॉलम ॲज इट इज लिहायचं आहे -4 आणि -3. तुम्ही बघू शकता इथे सर्व जे काही नंबर्स आहेत ते कसे आहेत निगेटिव्ह आहेत आणि यावेळेस काळजी घ्यायची. मग आता dxची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. बघा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये -12 मल्टिप्लाइड बाय -3. बघा निगेटिव्ह टर्म असल्यामुळे मी त्याला ब्रॅकेट देतो यातलं. पुन्हा हे मोठं ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा मायनस, पुन्हा -4 मल्टिप्लाइड बाय -2. ही सवय लावून घ्या. आता मला सांगा मायनस मायनस दोन निगेटिव्ह नंबर्सचं मल्टिप्लिकेशन हे कसं असतं नेहमी पॉझिटिव्ह असतं. मग आता इथे आपल्याला येणारा आन्सर हे पॉझिटिव्ह येणार आहे. फक्त 12 आणि 3चं मल्टिप्लिकेशन 12 3 जा 36 मायनस तिकडे सुद्धा 4 2 जा 8. मग 36 - 8 किती येतं 28. म्हणजे dx इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला 28 बरोबर आहे. आता आपल्याला dy फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे dy. मग dy साठी ओरिजिनल डिटर्मिनंटमध्ये पुन्हा काय करायचं आहे वायचे कोइफिशियंट कशाने रिप्लेस करायचे कॉन्स्टंट नंबरने. मग इथे पहिला जो आहे तो आपल्याला ॲज इट इज लिहावा लागेल जो की काय होता 6 आणि 8 करेक्ट आहे.
इथे मात्र आपल्याला काय करायचं आहे, -12 -2. मग आता 6 मल्टिप्लिकेशन विथ -2. बघा 6 मल्टिप्लिकेशन विथ काय केलं मी, -2 -12 मल्टिप्लाइड बाय 8. मग आता या दोघांचं एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर आहे, मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येणार. 6 2 = 12 -12 आणि 8 किती येतं, निगेटिव्ह येणार. हे तर खरं आहे का, कारण एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह टर्म आहे. मग 12 म्हणजे 12 8 किती होतं, 96. सो इथे तुम्हाला -96 मिळणार आहे. मग -12 प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे, +96 किती येणार आन्सर सांगा बरं. 84. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. का बरं, कारण बिगर नंबर साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून dy = काय मिळालं आपल्याला, 84 मिळालेलं आहे. आता पुढे जाऊया. आता पुढे काय फाइंड करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू. सो x = dx / d. मग dx काय आहे आपला, dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 28 बरोबर, आणि d किती मिळाला आहे, 14. मग 14 × 1 = 14, 14 × 2 = 28. म्हणजे तुम्हाला इथे मिळालं 2. सो देअरफॉर x = काय मिळतोय आपल्याला, 2 मिळतोय. आता फॉर y वी कॅन राईट dy / d. सो dy अपॉन d, dy ची व्हॅल्यू काय आहे, 84 / 14. बघा जमतंय का तुम्हाला 14चा टेबल, नाही. मग काय करायचं, 2 7 = 24, 2 7 = 14, 2 4 = 8, 2 2 = 4. तुम्हाला इथे मिळालं 42 / 7. मग 7 1 = 7, 7 6 = 42. म्हणजेच तुम्हाला y = किती मिळालं, 6. किती मिळालं, 6. आणि म्हणून तुम्ही आन्सर लिहू शकता xy = 2 6 is a solution of given equations. ओके. सो अशा पद्धतीने आपण चौथं एक्झाम्पल सुद्धा इथे सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचं 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, 5वं आणि 6वं. आपण पाहूया ते पटकन. 5वं एक्झाम्पल पहा काय आहे. 5वं एक्झाम्पल, तर 4m + 6n = 54. आता इथे नंबर्स बघा, कोइफिशियंट कॉन्स्टंट नंबर्स वाढत चाललेत, इन्क्रीज झालेत, मोठ्या मोठ्या व्हॅल्यू यायला लागेल. त्यानंतर इकडे 3m + 2n = 58. सॉरी नॉट 58, 28. काय करणार, मेथड चेंज करायची नाही. 4m + 6n = 54 इक्वेशन 1 आहे. 3m + 2n = 28 इक्वेशन 2 आहे. d लिहायचा, 4 3 6 2 काय मिळेल तुम्हाला, 4 × 2 मायनस व्हॉट, 6 × 2. 4 2 = 8 -6 2 = 12. किती येतं आन्सर रे, -4. सो डी ची व्हॅल्यू काय मिळाली, -4. डी किती मिळाला आपल्याला, -4. पुढे जाऊया. आता इथे तुम्ही पाहू शकता व्हेरिएबल्स जे आहेत ते कोणते आहेत रे, m n. वी हॅव गिवन इक्वेशन्स इन टर्म्स ऑफ m and n. व्हेरिएबल m and n म्हणजे m आणि n यूज करून आपल्याला इक्वेशन दिलेले आहे. मग इथे dm लिहायचा का dx लिहायचा, इथे dm लिहायचा का, कारण व्हेरिएबल आपला m आहे आणि व्हेरिएबल आपला n आहे. म्हणजे आपल्याला इथे काय लिहावं लागेल, तर dm. काय लिहावं लागेल, dm. मग dm फाइंड करत असताना काय करायचं आहे, पुन्हा ओरिजिनल डिटर्मिनंटमध्ये आपल्याला कॉन्स्टंट नंबरने काय करायचं, रिप्लेस करायचं आहे. मग इथे येणार आहे 54, इकडे येणार आहे 28, आणि तुमचा y कॉलम काय होता, 62. काय होता, 62. झालं. मग आता इथे फाइंड करूया. 54 × 2 बरोबर, -6 × 28. आता थोडंसं व्यवस्थित. 54 2 = किती येतं रे, जमतंय का 54चं टेबल, नाही जमत ना. मग आता आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 4 = 8 आणि 2 5 = 10 म्हणजे 108 मायनस 28 6 = 28 6 = किती, टेबल पार्ट आहेत का, नाही. बरं 6 8 = 48 कॅरीवर 4 बरोबर ना. 6 2 = 12 + 4 12 + 4 16
सो 168 म्हणजे तुम्हाला इथे मिळालेलं आहे 168. मग आता 108 मायनस 168 कसं करणार? 168 बघा आपण काय करतो इथे एक पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वजा करायचा आहे. 8806 आणि 0 राहिलं किती? 60 म्हणजे इथे येणार आहे 60. बरं 60 करेक्ट आन्सर आहे का? नाही. स्टेप काय राहिलं? निगेटिव्ह नंबर द्यायला लागेल, निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. का? कारण बिगर नंबरचं साईन काय आहे? निगेटिव्ह, म्हणजे इथे येणार आहे -60. सो DM ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इथे? तर -60 मिळालेली आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. पुढे आहे DN, कारण दुसरं व्हेरिएबल जे आहे आपलं ते काय आहे? DN आहे. मग इथे काय करायचं आहे तुम्हाला? इथं ओरिजिनल डिटर्मिनंटमध्ये इथे 4-3 झालं होतं. आता 62च्या जागी आपल्याला 54 आणि 28 लिहायचं आहे. मग लिहा. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? जे आहे ते सुरुवातीचं कॉलम 4-3 ॲज इट इज आणि इकडे 54-28. पुन्हा याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. करा. 28 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस 54 मल्टिप्लाइड बाय 3. 4 8 जा 32 बरोबर ना. सो 3 इकडे आला. सो 4 2 जा 6 प्लस 3 92 मायनस 3 4 जा 12 2 1 बरोबर ना. अँड 3 5 जा 15 प्लस 1 16. सो 162. सो हे तुम्हाला मिळालेलं आहे. आता पुन्हा तसंच आलेलं आहे. 92 मायनस 162. 92 पॉझिटिव्ह आहे, 162 निगेटिव्ह आहे. कारण याला आपल्याला माहिती आहे 92 प्लस मायनस 162 असं आपण लिहितो. आणि मग असं लिहिल्यानंतर एका नंबरला पॉझिटिव्ह साईन, एका नंबरला निगेटिव्ह साईन, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 162 डिवायडेड बाय -92 2 to 0 16मधून 9 गेले किती राहतात? 70. म्हणजे आपल्याला इथे मिळणार आहे 70. परंतु प्लस का मायनस? पुन्हा मायनस, कारण बिगर नंबर साईन काय आहे? मायनस. सो DN किती मिळाला आपल्याला? -70. DN काय मिळालं आपल्याला? -70. आता पुढे जाऊया. आता आपल्याला फाइंड करायचा M. सो आपल्याला लिहावं लागेल DM डिवायडेड बाय D. मग DM किती मिळाला होता रे आपला? तर DM आपल्याला मिळाला होता -60 डिवायडेड बाय -60 डिवायडेड बाय D किती मिळाला होता? D मिळालेला होता आपल्याला -4. मला सांगा काय इथं आन्सर काय येईल? हा निगेटिव्ह तर एकमेकांना कॅन्सल होतो. 4 1 जा 4 4 1 जा 4 4 5 जा 20. सो 15 4 जा 60 आपल्याला माहिती आहे. सो इथे येणार आहे 15. सो देअरफॉर M इज इक्वल्स टू किती मिळाला? 15. M काय मिळालेला आहे? 15. आता N ची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल DN डिवायडेड बाय D. DN डिवायडेड बाय D. आता पुढे बघा. इथे -70 डिवायडेड बाय -4 किती होईल रे हे? तर 70 डिवायडेड बाय 4 2 2 जा 4 235. म्हणजे N काय मिळालं तुम्हाला? 35 डिवायडेड बाय 2. ओके. यालाच आपण 17.5 असं सुद्धा लिहू शकतो, पण गरज नाही. सो N आपल्याला मिळाला 35/2. सो देअरफॉर MN व्हेरिएबल आता MN आहे इज इक्वल्स टू 15 35 डिवायडेड बाय 2 इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. बघा व्हेरिएबल चेंज झाले की गडबडून जायचं नाही. आपण ज्या पद्धतीने करत आलेलो आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. ओके. सर्वांना समजलेलं आहे? ओके. आता आपलं राहिलं शेवटचं एक्झाम्पल एक्सरसाइज 1 पॉईंट म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं. आता ते इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आहेत. ओके. बघा काय एक्झाम्पल दिलेलं आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल सोप्या पद्धतीने करायचं आहे. 2x प्लस 3y इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे? तर 2. हे फर्स्ट इक्वेशन आहे. अँड सेकंड इक्वेशन इज x मायनस y अपॉन 2 इज इक्वल्स टू 1/2. पाहू शकता तुम्ही इथे कशामध्ये दिलेलं आहे रे? फ्रॅक्शनमध्ये आहे. ओके. हे काय आहेत? फ्रॅक्शन म्हणजे कोइफिशियंट आपल्याला फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. मग हे असंच घेऊन गेलं तर आपल्याला करू शकतो, परंतु ते कॅल्क्युलेशनला हार्ड जाईल. मग त्याला आपण कन्वर्ट करता येईल. बघा या इक्वेशनला कसं लिहिता येईल? 2x प्लस 3y इज इक्वल्स टू 2. हे आपलं इक्वेशन 1 असेल. ठीक आहे. बाजूला एक काम करा. x मायनस y अपॉन 2 इज इक्वल्स टू 1/2. काय करायचं आहे? या एक्सच्या खाली 2 आहे का? नाही. इथे 2 आहे, इथे 2 आहे. मग या एक्सला 2 आणायचं आहे. कसं पद्धतीने आणणार? इथे 2xला मल्टिप्लाय करा, एक्सला डिवाइड करा. -y अपॉन 2
इज इक्वल्स टू 1/2 मिळालं. म्हणजे तुम्हाला काय मिळालं 2x - y डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 1/2. हा 2 कॅन्सल होतो कारण दोन्ही बाजूला डिनॉमिनेटरला जर 2 असेल तर आपण त्याला काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल मग आता 2x - y इज इक्वल्स टू 1. म्हणजे सेकंड नंबरचं इक्वेशन असणार आहे त्याला आपल्याला लिहिता येईल 2x - y इज इक्वल्स टू 1. हे तुमचं इक्वेशन काय असणार आहे सेकंड. मग याच्यावरून डी लिहा. काय येईल डी 2 2 3 -1 हे झालं आपला डी. ओके. याची व्हॅल्यू जर आपण फाइंड केली तर बघा 2 मल्टिप्लाइड बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 2. सो -2 - 6 म्हणजेच -8. म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली इथे -8. बरोबर आहे. आता पुढे आपण फाइंड करूया dx. कारण आता आपले जे काय व्हेरिएबल्स होते ते होते x आणि y. म्हणजे आपल्याला आता dx फाइंड करायचं आहे. सो बघा dx इज इक्वल्स टू नॉट dx. ओके dx. मग dx फाइंड करूया आपण. आपल्याला रिप्लेस करायचं आहे ओरिजिनल डिटर्मिनंटमध्ये. कशाने रिप्लेस करायचं आहे तर कॉन्स्टंट नंबरने. मग आता इथे 2 2च्या जागी आपल्याला 2 1 लिहायचं आहे. ओके. मग 2 1 आणि y कॉलम जो आहे तो ॲज इट इज. वाय बघा सेकंड कॉलम जो आहे तो ॲज इट इज म्हणजे 3 - 1. त्याची व्हॅल्यू कशी येईल पुन्हा 2 मल्टिप्लाइड बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 1. सो इथे मिळेल -2 -3 म्हणजेच -5. सो dxची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -5. dx काय मिळालेलं आहे -5. आता dy फाइंड करायचं आहे. dy साठी काय करावं लागेल आपल्याला सेकंड कॉलम रिप्लेस करायचा आहे कॉन्स्टंट नंबरने. मग आता फर्स्ट कॉलम आपल्याला डी ॲज इट इज लिहावं लागेल दॅट इज 2 2. सेकंड कॉलम रिप्लेस करायचा आहे 2 1 ने. मग हे काय मिळेल तुम्हाला 2 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2. सो 2 - 4 विच इज इक्वल्स टू -2. सो dy इज इक्वल्स टू काय मिळालं -2. ओके. आता राहिलं आपल्याला काय करायचं आहे एक्स आणि वायची व्हॅल्यू. मग आता एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय डी. काय आली ती dxची व्हॅल्यू आपली dxची व्हॅल्यू आली होती -5 आणि डीची व्हॅल्यू काय आली होती डीची व्हॅल्यू काय आली ती तर -8. बरोबर ना. ओके. मग आता हा मायनस मायनस काय होईल कॅन्सल. मग आपल्याला मिळालं काय 5 डिवायडेड बाय 8 म्हणजेच एक्स इक्वल्स टू काय मिळतो आपल्याला 5/8. बरोबर. चला y फाइंड करूया. y इज इक्वल्स टू लिहिता येईल dy डिवायडेड बाय डी. आणि dy डिवायडेड बाय डी मिळाल्यामुळे डी ची व्हॅल्यू आपल्याला प्लग करावं लागेल जे की आहे इक्वल्स टू -2 डिवायडेड बाय -8 म्हणजेच 1/4. सो देअरफोर y इक्वल्स टू तुम्हाला मिळेल 1/4. ओके. सो देअरफोर xy इज इक्वल्स टू 5/8 1/4 is a solution of given इक्वेशन्स. ओके. सो अशा पद्धतीने याचं सुद्धा आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. मग नेहमी लक्षात ठेवा जर कधी इक्वेशन्समध्ये फ्रॅक्शन कोएफिशियंट असतील तर त्याला कन्वर्ट करा जे की इंटिजर्समध्ये असतील असं. ओके. सो मित्रांनो आपण एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 पूर्णपणे इथे सोडून झालेला आहे. आय होप तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडत आहेत आणि तुम्हाला समजतं आहे. आपण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप हळूहळू या सर्व गोष्टी पाहतोय. आपल्या गणिताच्या प्रवासामधील 3 टप्पे इथे पूर्ण झालेले आहेत. या 3 टप्पे म्हणजे पहिल्या चॅप्टरमधले 3 टप्पे पूर्ण झालेले आहेत. राहिलेत अजून 2 टप्पे. ते 2 टप्पे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी पडत असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर हा तुम्ही दुसऱ्या मुलांना सुद्धा सजेस्ट करू शकता जेणेकरून त्या मुलांपर्यंत हे एज्युकेशन पोहोचेल अँड दॅट इज द मोटिव्ह. ओके. सो भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओके बाय. अरे थांबा कुठे चाललाय. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.